नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी इथे तुम्हाला घरच्या घरी झटपट बनणारी अशी चिकन 65 ची रेसिपी दाखवणार आहे। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही हे चिकन 65 बनवू शकता। कोणतीही छोटीशी पार्टी असो किंवा अगदी तुम्हाला जर काहीतरी चटपटीत खायचं मन असेल तर तुम्ही ही चिकन 65 ची रेसिपी घरी बनवून खाऊ शकता। त्यासाठी मी इथे पाऊण किलो इतकं बोनलेस चिकन घेतले आणि बारीक पीसमध्ये त्याला कट करून घेतले। साधारणतः 1 ते 1.5 चमचे इतकं मीठ यामध्ये मी घालून घेते। तसेच 1.5 चमचे घरगुती मसाला, मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। 1 चमचा धणेपूड, अर्धी चमची गरम मसाला, अर्धी चमची हळद, चमची काश्मीरी लाल मिरची पावडर। इथे मी थोडीशी जास्तच मिरची पावडर घालते कारण त्याने कलर खूप छान येतो। 1.5 चमची आलं लसूणची पेस्ट, तसेच 10 ते 12 कढीपत्त्याची पानं इथे बारीक चिरून घेतलेली आहेत। 4 ते 5 चमची दही, तसेच पाव चमची इतकी काळी मिरी पूड ह्यामध्ये आपण घालूयात। सर्व मसाले आपण चिकनला व्यवस्थित लावून घेऊयात। चिकनला मसाले लावून झाले की नंतर आपल्याला हे कमीत कमी 1 तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे। तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही हे 24 तासासाठी देखील फ्रीजमध्ये मॅरिनेट करत ठेवू शकता, त्याने ह्याची चव अजून वाढते। आता आपण हे फक्त 1 तासासाठी मॅरिनेट करत ठेवणार आहोत। चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे। आता ह्यामध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर आणि साधारणतः 2 टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ ह्यामध्ये घालून घेते। या ठिकाणी तुम्ही पूर्णतः कॉर्नफ्लॉवरचा वापर देखील करू शकता। आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊयात। इथे मला थोडंसं अजून पीठ ह्यामध्ये ॲड होईल असं वाटते, म्हणून मी ह्यामध्ये पाऊण चमची इतकं कॉर्नफ्लॉवर ॲड करून घेते। पीठ आहे ते खूप पण घालायचं नाही, नाहीतर पिठाची कोटिंग जास्त वाटू शकते, त्यामुळे साधारणतः अंदाज घेऊन ह्यामध्ये पीठ घालायचं। चिकन तळण्यासाठी तयार आहे। इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवले। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे चिकन 65 आहेत ते तळून घ्यायचे आहेत। तेल चांगलं गरम असलं पाहिजे। जर का तुम्ही कुक विथ निशू चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजूनही कुक विथ निशू चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। तुम्ही इथे बघू शकता छान गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी असे चिकन 65 रेडी आहेत। अशाच पद्धतीने आपण बाकीचे चिकन 65 आहेत ते देखील तळून घेऊयात। सुरुवातीला आपल्याला तेल आहे ते एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। नंतर जेव्हा आपण त्यामध्ये चिकन घालू तेव्हा त्याचं तापमान आहे ते साधारणतः मीडियम असलं पाहिजे। तेलाचं तापमान आहे ते आपण जर का खूप जास्त ठेवलं तर चिकन तळताना ते एक तर करपू शकतं किंवा आतून पूर्णतः शिजलं जात नाही, त्यामुळे चिकन तळताना ते लो टू मीडियम फ्लेमवर छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने आपण इथे चिकनचे पीसेस आहेत ते तळून घेणार आहोत। असेच नुसते देखील तुम्ही हे चिकन 65 आहेत ते खाऊ शकता, परंतु इथे मी तुम्हाला एक थोडासा तडका देऊन चिकन 65 कसं बनवायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी साधारणतः 3 ते 4 मिरच्या कट करून घेतल्यात, तसेच 8 ते 10 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात, साधारणतः 1 इंच इतका आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलाय, 9 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। हे जे मी साहित्य सांगितले त्याचं तुम्ही प्रमाण इथे वाढवू देखील शकता। इथे मी एक पॅन गरम करत ठेवले, त्यामध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे इतकं गरम तेल घालून घेते। जे तेल आपण चिकन तळण्यासाठी वापरलं त्यातलंच तेल मी इथे घातलेलं आहे। ह्यामध्ये आता आपण जे सगळं फोडणीसाठी साहित्य घेतले ते एक एक करून घालूयात। कोथिंबीर आपण सर्वात शेवटी घालणार आहोत। आता आपण हे सर्व 1 ते 2 मिनिटांसाठी लो फ्लेमवर छान परतून घेणार आहोत। आता आपण ह्यामध्ये चिकनचे जे पीसेस आपण तळून घेतल्यात ते घालून घेऊयात आणि साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा चिकन 65 नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चिकन 65 तयार आहे। आता आपण ह्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात। रेसिपी आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।